तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरले। दापोली शहरातल्या अहमदनगर खोंडा परिसरात पुराचं पाणी शिरले। अनेक घरांना त्यामुळे धोका निर्माण झालाय। दापोली शहरामधील अहमदनगर खोंडा परिसरात ठिकठिकाणी पुराचं पाणी शिरलेलं आहे। लोकांचे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाले, तर अनेकांना घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालंय। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड भिंगडोली एसटी डेपो ते शासकीय गेस्ट हाऊसमध्ये पाणी शिरले। या ठिकाणी पुन्हा एकदा पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालकांना सुद्धा वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागते आणि पावसाचा जोर जर असाच सुरू राहिला तर वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे, मात्र दुपारनंतर पिंपरी चिंचवडसह पावसाचा जोर अधिक वाढलाय आणि दुसरीकडे पुण्यासह परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। चिपळूणला सुद्धा पावसाचा तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलंय। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय। सध्या महामार्गावरून एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आणि त्यामुळे आता जगबुडी नदीच्या पुराचं पाणी दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली। पावसाचा जोर अजूनही कायम आहे, त्यामुळे आणखी पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जाते। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। तर रायगडच्या रोहा परिसरामधील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे। रात्रभर पडणारा पाऊस आणि त्यानंतर सकाळच्या सुमारास झालेल्या तुफान पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे आता पुढील काही तास नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। रायगडमधील महाडच्या विन्हेरे भागात जोरदार पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे या परिसरातील तुळशीखिंडीत काही ठिकाणी मातीचे ओसरे रस्त्यावर आले आहेत, तर महाड विन्हेरे मार्ग जोडणारा खेड रस्ता बंद होण्याची भीती व्यक्त होतीये आणि दुसरीकडे तुळशीखिंड घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांची काळजी प्रवासादरम्यान घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलं आहे। ही आत्ताची आपण ताजी दृश्य पाहतोय। दुसरीकडे रायगड जिल्ह्यात रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहणार आहे, हवामान विभागानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्गामध्ये दमदार पाऊस झालाय, तर या पावसामुळे आंबोलीजवळील कुंभवणे गावातील बाबा धबधबा प्रवाहित झालाय। आंबोलीपासून 20 किलोमीटरवर असलेल्या या धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक प्रशस्त गुहा आणि या गुहेच्यावरून साधारण
200 ते 250 फूट उंचीवरून कोसळणारा असा हा धबधबा आहे। पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालतो तो या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धबधबे आणि त्याच्यातीलच एक महत्त्वाचा धबधबा म्हणून बाबा धबधबा याची ओळख आहे। आणि हा आपण पाहतोय कशा पद्धतीचा उंचवरून अगदी फेसाळलेल्या पाण्यातून वाहणारा हा धबधबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पर्यटकांना भुरळ घालतोय एक प्रकारे आणि याच्यासाठी पर्यटक जे आहेत ते अनेक ठिकाणाहून या ठिकाणी येत असतात। दरवर्षी पर्यटकांचा ओढ जो असतो ते या ठिकाणी बाबा धबधब्याकडे ओढ लागलेली असते। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। आप मुझे बताइए कहाँ से आए हैं और किस कैसा लग रहा है नज़ारा? मैं दिल्ली से आया हूँ। मेरा नाम विकास है और मैं महाराष्ट्र में ये जगह वाटरफॉल्स का नाम सुना था। ये काफी अद्भुत, प्रकृति का अद्भुत नजारा है। स्वर्ग का जैसा एहसास होता है यहाँ पर आके। काफी अच्छा लगा। खरोखरच बाबा धबधबा जो आम्ही ऐकलं होतं पण आज खरोखर अनुभवलं, खूप मजा आली आणि निसर्गरम्य वातावरणात एवढं कौटुंबिक लोक आम्ही याचा सगळा आनंद घेतो। खूप बरं वाटलं। तर निश्चितच कोकणाला स्वर्ग आणि स्वर्गातली ही माती या मातीला भेट देण्यासाठी येव्हा कोकण आपलंच असा हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबचा विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय। नद्यांच्या पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये शिरल्यामुळे शेकडो हेक्टरवरील भात पीक तसंच नदीकाठी असणाऱ्या वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत। तर खाडीपट्ट्यांमधील अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। एकविरा नगर परिसरात पाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास दापोली आणि मंडणगडचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते। 4 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तरी नारंगी नदी आहे। संपूर्ण भात शेती, वीज भट्ट्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। खाडीपट्ट्याचा संपर्क देखील या ठिकाणी तुटलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शेकडो हेक्टर भात शेती जी आहे ही पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर अनेक ग्रामीण भागातला संपर्क जो आहे हा या ठिकाणी तुटलेला आहे। खेड दापोली मार्गावरचा जो एकविरा नगर परिसर आहे त्या ठिकाणी देखील याच नारंगी नदीचं पाणी साचल्यामुळे हा मार्ग देखील केव्हाही बंद पडू शकतो अशी परिस्थिती आहे। अलर्ट जो आहे हा दिलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। गुहागरच्या आजगोलीमध्ये मच्छीमारांची बोट बुडाल्याची घटना घडली तर मच्छीमार नौकेवर 3 खलाशी होते। सुदैवानं तिघांनी सुखरूप वाचवण्यात आले। पहाटे बोट दुरुस्तीसाठी नेत असताना वाऱ्यामुळे नौका समुद्रात पलटली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचं प्रचंड नुकसान झालंय।